सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्याची धडपड सुरू आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। शेतातील उभी पिकं पाण्याअभावी करपून गेलेली आहेत, तर दुसरीकडे गायी आणि म्हशींची देखभाल करण्यासाठी शेतकरी संकटावर मात करत पशुधन जगवण्याचे आटोकाट प्रयत्न करतोय। अक्कलकोट तालुक्यातल्या चपळ गावातील सुरवसे कुटुंबाच्या 18 म्हशी जगवण्यासाठीची धडपड सध्या सुरू आहे। एका म्हशीचा दिवसाचा किमान 500 रुपये इतका खर्च आहे आणि त्यात आता चारा उपलब्धच नसल्यानं वाढीव किमतीनं चारा आणावा लागतोय। त्यामुळे शेती सोडून शेतकरी आता जनावरं जगवण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसतंय। काय सध्या परिस्थिती आहे, कशा प्रकारचे जनावरांचं पाणीचा प्रश्न मिटवतात? जनावरचं पाण्याचं लय हैराण आहे साहेब, चाऱ्याचं हैराण आहे। मग जनावरला पाणी हे समजा हैराणी आहे म्हणून इथं बोर मारले आहे। बोरचं पाणी पाजून जगवतो जनावर, पशुपाणी वाढावं हे इथून आम्ही कष्ट करत आहोत। मग पाण्याचं मुळे लय प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यामुळं जरा हैराणच आहे यावर्षी पावसाळ्यामुळं नाही झाल्यामुळं। चाऱ्याचा काय प्रश्न? चारा पण एकत्रच घ्यावा लागतो। कसा एकत्री काय भाव आहे? भाव 10 रुपये 15 रुपये पेंडीनं कडबा घेऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।